नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 13 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वांग मराठवाडी उत्तर मांड मध्यम आणि तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लागणार मार्गी। मुंबईत मंत्रालयात झाली विशेष बैठक। पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी उत्तर मांड मध्यम आणि तारळी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजता मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीस विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। वांग मराठवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे या पाटण तालुक्यातील गावातील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीबाबतचा प्रस्ताव तसेच उत्तरमांड मध्यम प्रकल्पामुळे अंशतः बाधित झालेल्या माथनेवाडी येथील 46 कुटुंबाच्या आणि सावरघर येथील 29 कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली। एकही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाविना राहू नये तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी या दृष्टीने याप्रसंगी आवश्यक त्या सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या। याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही मंत्री अनिल पाटील यांनी दिली। यावेळी मुख्य अभियंता डॉक्टर तु धुमाळ, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या पुनर्वसन उपायुक्त पूनम मेहता, साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल घनवट यांच्यासह वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पग्रस्तांनी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाही, सामान्य जनतेसाठी यापुढेही कार्यरत राहणार आमदार शशिकांत शिंदे। सातारा तालुक्यातील सामान्य मतदारांचे मानले आभार। सर्वसामान्य जनता हेच दैवत मानून आजवर काम केले आहे। खासदार शरद पवार यांचा निष्ठावंत सैनिक म्हणून ते जो आदेश देतील तो आदेश पाळला आहे। पराभव हा माझ्यासाठी नवीन नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीमधील पराभवामुळे खचून जाणारा मी कार्यकर्ता नाही। मी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कटिबद्ध असून निवडणुकीच्या निकालाच्या क्षणापासूनच पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागलो आहे। सर्वसामान्य जनता ही आपली आहे असे समजून मी पुन्हा एकदा भेटीला आलो आहे। सातारा तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावले जातील अशी ग्वाही माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सातारा तालुक्यातील मरडे, मालगाव व शिवथर या गावांना आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून भेटी दिल्या। ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले। यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणखी जोमाने आणि ताकदीने सोबत राहण्याचे आश्वासन दिले। अनेकांनी आपल्या भावनांना वाटमोकळी करून दिली असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली। सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार शरद पवार यांच्या आदेशाने निवडणूक लढवली। पहिल्या दिवसापासून सामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून प्रचार दौरा आखला। अवघ्या 20 दिवसात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। स्थानिक आमदार पहिल्या फळीतील कार्यकर्ते नसताना देखील सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे। थोड्या मताने पराभव झाला असला तरी या पराभवाने खचून जाणारा मी कार्यकर्ता नाही, मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे। सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याचे टँकर सुरूच ठेवा, आमदार दीपक चव्हाण। टंचाई आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 26 गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असला तरी प्रशासनाने ज्या गावात पाण्याचे टँकर सुरू आहेत ते तसेच सुरू ठेवावेत। पाण्याची उपलब्धता होईल त्याप्रमाणे त्याबाबत आपण निर्णय घेऊयात। सद्यस्थितीत टँकर सुरूच ठेवावेत असे स्पष्ट निर्देश आमदार दीपक चव्हाण यांनी दिले। कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी दुपारी 4 वाजता कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणी टंचाई आढावा बैठक झाली। त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, खातेप्रमुख व विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण बोलत होते। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी
जिल्हाधिकारी लालासाहेब गावडे, नायब तहसीलदार उदयसिंग कदम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उत्तम आंधळे यांच्यासह खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. राज्यात सर्वदूर सध्या पाऊस पडत असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागामध्ये कमी अधिक प्रमाणात तो होत आहे. विविध गावच्या सरपंच उपसरपंच यांनी टँकर सुरू ठेवण्याची मागणी आजही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने पावसाचे कारण देऊन टँकर बंद करू नयेत. गावनिहाय आढावा घेऊन गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याचे स्तोत्र जर वाढले असतील तर त्याबाबत तपासून घेऊन कार्यवाही करूया. मात्र सद्यस्थितीत एकही टँकर बंद करू नये अशा सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात चारा डेपो सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आपण सरकारकडे सादर केला होता. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तो विषय पाठीमागे पडला होता. आज रोजी चारा टंचाई जाणवत असून त्याबाबतीत येथे काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच राज्य सरकारबरोबर चर्चा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अभिजित नाईक, डॉक्टर संगमेश कोडे यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी ग्रामसेवक तलाठी यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्याबाबत त्यांनी सूचित केले. यावेळी उत्तर भागातील गावनिहाय आढावा घेण्यात आला. सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने अडीअडचणी मांडण्यात आल्या, त्यावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे, बाजार समितीचे माजी उपसभापती गुलाबराव जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. जाण्याची असणारी परिस्थिती सर्व जागा घेण्यासाठी आपण मीटिंग घेतली आणि भरपूर आपण आपल्या सर्व गावामध्ये विशेषतः बऱ्यापैकी जवळजवळ 2-3 जर गावं सोडली तर सगळ्याच गावामध्ये आपण टँकर अजून चालू ठेवावा अशी मागणी केली. याचा अर्थ की अजून पाऊस आपल्या भागामध्ये मला असं पडलं नाही. आता साहेब सांगतात की जून महिन्याचा आपण विचार केला तर आपल्याला तितकट पाऊस आहे, परंतु आमच्या भागामध्ये अजून असा पाऊस पडलेला नाही. सरासरी तालुक्याचा विचार केला तर असेल परंतु आपल्या उत्तर कोरेगाव भागामध्ये पाऊस हा ज्याप्रमाणे पाहिजे तसा पाऊस नाही. अजूनही बऱ्याच गावामध्ये जवळजवळ 80 ते 90% गावामध्ये टँकर अजून सुरू ठेवण्याची गरज आहे. आणि माझी प्रचंड सूचना आहे की कुठलाही टँकर तुम्ही एखाद्या धरणामध्ये पाणी आले किंवा एखादा पाऊस झाला म्हणून टँकर कुठलाही कमी करू नये. जोपर्यंत अधिकृतपणे तिथे लोक ग्रामस्थ सांगत नाहीत, सरपंच सांगत नाहीत, तोपर्यंत कुठलाही टँकर अजिबात कमी करू नका अशी माझी सूचना आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पावसाचा जोर कायम. दुघिरा ओढ्याला पूर आल्याने रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामावरील क्रेन कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतामध्ये पाणी साचले आहे. दुघी गावच्या हद्दीत पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामधील भराव खचल्याने महाकाय क्रेन ओढ्याच्या पात्रात कोसळली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अपघातस्थळी भाग्यांची गर्दी झाली होती. पुणे मिरज रेल्वे मार्गाचे कोरेगाव रहमतपूर आणि तारगाव दरम्यान दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुघी गावच्या हद्दीत दुघिरा ओढ्यावर पूल उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी महाकाय क्रेन आणण्यात आली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने तिचे काम सुरू असते. गुरुवारी दुपारपासून पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर गेले 2 दिवसांपासून उत्तर पूर्व भागात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओढ्याला आले असून त्या पाण्यामुळे पुलालगतचा भराव खचला असून क्रेन ओढ्याच्या पात्रात कोसळली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा असून पाणीटंचाई संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.